सुचलेली आहे, आयडिया सुचलेली आहे. आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत. खरं तर आपण या व्यक्तीला रोजच बघत असतो, कारण हा एक फूड ब्लॉगर आहे. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये तो झळकत असतो आणि आज आपण त्याच्याशी गप्पा मारणार आहोत. काय नेमकं तो नवी संकल्पना घेऊन आलाय, काय आज इथे आलेला आहे, कसं वाटतंय, काय नवं आणलंय? अरे पहिलं सगळ्यांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. एकदम म्हणजे डोंबिवलीला आलोय त्यामुळे एकदम एनर्जी फील होते आणि कुठे असं वाटतं काहीतरी नवीन चालू होणार आहे आणि यावर्षी काहीतरी करायचं आहे मस्त. हे आहे संकल्प आहे की यावर्षी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जायचं आहे, आपल्या महाराष्ट्राला मस्त मस्त लोकांना भेटायचं आहे, मस्त गोष्टी खायच्या आहेत, मस्त ठिकाणी फिरायचं आहे आणि मस्त विचार ऐकायचे आहेत लोकांचे. सगळ्यांच्या टी शर्टवर काहीतरी छान छान लिहिलेलं आहे, काय नेमकं लिहिलेलं आहे? माणसाला माणसाची जोडणारी मस्त कंपनी. कारण आताचा जो काय झालेला आहे सगळं जे आपण ऐकतोय आसपास जे वॉर चालल्या गोष्टी चालल्या त्यामुळे कुठेतरी एक माणसाला माणसा जोडणारी काही गोष्ट असली पाहिजे आणि ॲज अ कॉन्टेंट मला असं काही कॉन्टेंट असला पाहिजे आणि माणसाला जेवण म्हटलं की सगळे एकत्र येतात, त्यामुळे तो एक स्वीट स्पॉट आहे माझ्यासाठी. येस, कारण गुढीपाडवा म्हटलं तर गोडधोड अन्नपदार्थ येतातच आणि नवं काहीतरी घेऊन हा पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. सगळेच जण नवं काहीतरी लॉन्च करतायत, माणसाला माणसाशी जोडणारी कंपनी म्हणून हे काहीतरी नवं आणतायत आणि या सगळ्याशी आपण सगळे अपडेट आपण झी24 तासवर घेत राहणार आहोत. पाहत रहा झी24 तास. डोंबिवलीहून सिद्धेशसह प्राची घाणेकर.